आम्ही झालो आहोत परत एकदा रूमवरती आम्ही खायला आलो. इथं आम्ही मोठं एक कॉम्बो इडली उडीद वडा डोसा वगैरे. हां आम्ही हे खाल्लं पाहिजे होते, हे खाल्लं आम्ही. सगळ्यांचं पोट भरलं का? खूप भरला, ओव्हरफ्लो झालं त्यांचं. मस्त आहे. मी आता परत एकदा रूमवरती चाललो आहोत. आम्ही फक्त नाश्ता करायला आलतो, आंघोळ वगैरे करून डायरेक्टली आम्ही खाली आलतो नाश्ता करायला. आता आम्ही डायरेक्टली रूमवरती जाणार आहोत. बॅग्स वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या इथे दर्शन करायला जाणार आहोत. गाईज मी आता तुम्हाला रूम टूर देते, कारण की मी आल्या रूम टूरच नाही दिलं. सगळे एकदम थकलेले होते म्हणून आम्ही डायरेक्टली झोपून गेलो. तर हे बघा, हा आहे मिनी रूम टूर. नाईस. इथं मिरर आहे आणि मी ॲक्च्युली आउटफिट चेंज केला कारण की तो खूप टाईट होत होता आणि मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत. आणि आज खूप गरमी आहे. इतके 2 दिवस पाऊस पडत होते आणि आज गरमी पडली, गरमी झाली. शूज घालतो हा आणि बाय. गाईज हा आहे सीन आमच्या हॉटेलच्या बाहेरचा आणि इथं सगळ्या आमच्या बॅग्स. ओ माय गॉड, अजून 2-3 बॅग्स राहिल्यात. गाईज आता मी तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवते. एकदम क्लिअर वॉटर आहे. तुम्हाला ह्याच्या खालचं पण दिसतं, एवढं क्लिअर वॉटर आहे. क्लोरीनचा वास येतोय. क्लोरीनचा वास आवडतो तुला? आणि मला पैशाचा वास आवडतो. ऊन आहे. काकू बघा मी दोघांनी ब्लू घातलंय. आदितीने पण आज ब्लू घातलेलं होतं पण मी चेंज केलं. हे बघा मंदिराच्या बरोबर समोर तिथं आमची रूम होती. आता तुम्हाला जे दाखवतीये ना ते ऍक्च्युली बालाजीचा चेहरा आहे. One of the most tallest rocks in Tamil Nadu. बिट्टू असं कम्फर्टेबल आहे का? आणि बिट्टू बघा कुठं बसलाय आणि इथं सगळ्यांनी गाणी गायली. आमच्या बाजूला गाईज आता आम्ही एका हॉटेलवरती आलो आहोत. हॉटेल सप्तगिरी. आता तिथं आम्ही लंच करणार आहोत. सगळ्यांना खूप भूक लागली आहे आणि ह्या बाईंनी लंच करायचं बरोबर एकदम 5 मिनिटं आधी तिने चिप्स खाल्ले. गाईज तर आता आम्ही बसलो आहोत आणि आता आम्ही काहीतरी ऑर्डर करणार आहे आणि हे आहे मेन्यू कार्ड. आता पप्पा ठरवतात काय ऑर्डर करायचं. गाईज आता स्टार्टरमध्ये सगळ्यांना सूप आले आहेत. तर गाईज आमची थाळी आली आहे आणि आता आम्ही थाळी खात आहोत. खूप मस्त आम्ही नॉर्थ इंडियन थाळी मागवली. मी तुम्हाला दाखवते काय काय आहे त्या थाळीत. अम्मा तर गाईज हे आहे सगळं ह्याचा परिसर. आणि आता इथं पिणे का पाणी आहे. इथं बघा म्हणजे मागं खूप छान दिसत असेल यार, मला दिसत नाहीये बट इथं मागं महल आहे आणि त्या साईडला राणीचं महल आहे आणि ह्या साईडला राजाचं महल आहे. आणि इथं वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल आहे आणि पाणी आहे, डबक्यातलं पाणी आहे. नाही इथं दलदल टाईप आहे. हा बघा गाईज, हा बघा. आणि आलो ना आणि लगेच फोटो वगैरे त्यांचे चालू झाले. हा बघा इथं पण फोटो चालू झाले. येस काका फोटो काढतोय आणि काकू मेकअप करते आणि तिकडे मामा मामी पण फोटो काढतात. आणि ही आजी इथं फोटो काढतीये. तर आम्ही फोटो काढायला बसलोय. अरे यार माझा अवतार किती घाण आहे. गाईज इथं असा टक्का आहे आणि हा ह्याच्यावरती डोंगर पण आहे. हे खूप भारी दिसते, खूप छान सिनरी आहे. सर आता हे बघा इथून असं चालायचा वे आहे एकदम स्ले आणि इथं ते महल आहे. हे बघा आता इथून आम्ही वर जातोय. तिकडं हा बघा तिकडं कसे फिरतात ते. चला गाईज, हा मी
तुम्हाला दाखवते. तर काय आता आम्ही रिटर्न जात आहोत कारण की खूप लेट झालंय. हा, रिटर्निंग बॅक टू द बस. हा आहे महल. इथं पण एक मंदिर आहे, ते खूप सुंदर दिसत आहे. हा, मी लोकेशन सेव्ह करते. खूप सुंदर आहे मंदिर. तर काय आता सगळे लोक सगळे लोक बॅगेत नाही घुसलेत. सनसेट पण होत आहे आणि एकदम माउंटेनियस जागा आहे. तुम्हाला दाखवते. सगळे लोक बसमध्ये बसले आहेत. टाटा. संध्याचा दरवाजा काढली, आलो टोपी.